नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर साऊथ इंडियन बँकेत ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे ज्युनियर ऑफिसर बिझनेस प्रमोशन ऑफिसर। तर पदसंख्या यामध्ये नमूद केलेली नाही। तर शैक्षणिक पात्रता तर कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे। तर वयाची अट ही 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 28 वर्ष असणार आहे। तर SC ST यांना 5 वर्षाची सूटही दिली जाणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर याच्यासाठी लागणारी फी तर जनरलसाठी 500 रुपये, तर SC व ST यांच्यासाठी 200 रुपये राहणार आहे। तर महत्त्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 मे 2025 ही राहणार आहे। तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे। तर ऑनलाईन अर्ज सुरू करण्याची तारीख ही 19 मे 2025 राहणार आहे। तर अर्ज करण्यापूर्वी ही सूचना काळजीपूर्वक वाचा। पात्र अर्जदारांना बँकेच्या www.southindianbank.com वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची विनंती आहे। इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। नोंदणी करण्यापूर्वी अर्जदारांना त्यांच्या नावावर वैध ईमेल ID असल्याची खात्री करण्याची विनंती केली जात आहे। अर्जदारांना अर्ज नोंदणीसाठी इंटरनेट एक्सप्लोरर 7 आणि उच्चतर किंवा मोझिला फायरफॉक्स ब्राउझर वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे। तर आता आपण नियुक्तीची मुदत काय असणार ते पाहणार आहोत। तर करारावर सुरुवातीला 3 वर्षाच्या कालावधीसाठी संपूर्ण विवेकबुद्धीनुसार नूतनीकरण करता येईल। बँकेचे कामगिरी मूल्यांकनावर आधारित असेल। तर करिअरमधली प्रगती तर सुरुवातीच्या कराराचा कालावधीत पूर्ण झाल्यानंतर किंवा त्यानंतर देण्यात आलेल्या कोणत्याही वाढीव मुदतीनंतर बँकेने ओळखल्या जाणाऱ्या उच्च कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही बंधनाशिवाय आणि त्यांच्या संपूर्ण आणि पूर्ण विवेकबुद्धीनुसार सहाय्यक व्यवस्थापक स्केल 1 म्हणून नियमित नोकरीसाठी विचारात घेतले जाऊ शकते। बँकेच्या तत्कालीन प्रचलित नियमांच्या अधीन राहून। तर सेवा करार आणि नियमित नोकरी अंतर्गत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नमूद केल्याप्रमाणे किमान सेवा कालावधी अनिवार्य असणार नाही। पोस्टिंग स्थान बँकेच्या गरजेनुसार भारतात कुठेही राहणार आहे। पगार व भरपाई सामील होताना एकूण CTC वार्षिक रुपये 7.44 लाख असेल। NPS योगदान विमा प्रीमियम आणि कामगिरीवर आधारित परिवर्तनीय वेतन समाविष्ट आहे। रोजगाराच्या सामान्य अटी तर अधिकृत ड्युटी भत्ता बँकेच्या नियमानुसार केलेल्या अधिकृत प्रवासांसाठी पात्र राहण्याचा भत्ता, थांबण्याचा भत्ता आणि प्रवासाचा खर्च। विमा संरक्षण गट वैद्यकीय विमा आणि गट अपघात विमा याद्वारे विमा संरक्षण बँकेने खर्चाचे दिले जाते। शिवाय ग्रुप लाईन इन्शुरन्स व्यवस्था कर्मचाऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमवर केली जाते। बँकेच्या नियमित कर्मचाऱ्यांना लागू असलेले इतर भत्ते, कर्मचारी कर्ज सुविधा, फायदे आणि इतर सुविधा लागू होणार नाहीत। वाढ कराराच्या कालावधीत वार्षिक वाढ कामगिरीच्या मूल्यांकन किंवा बँकेने वेळोवेळी ठरवलेल्या इतर कोणत्याही मापदंडांवर आधारित दिली जाईल। निवडीची पद्धत ऑनलाईन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत। केवळ पात्रतेमुळे अर्जदाराला भरती प्रक्रियेसाठी बोलवण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही। पदासाठी अर्जाची संख्या लक्षात घेऊन निवड प्रक्रियेत आवश्यक ते बदल करण्याचा आणि अंतिम भरती प्रक्रियेसाठी बोलावल्या जाणाऱ्या अर्जदारांची संख्या ठरवण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे। पात्रता आणि निवडीबाबत बँकेचे निर्णय अंतिम असेल आणि पुढील कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही। अर्ज शुल्क GST आणि इतर लागू शुल्क वगळून सामान्य श्रेणी 500 रुपये, तर SC व ST यांच्यासाठी 200 रुपये। निर्धारित निकषांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांना पदासाठी अर्ज करावा लागेल। एकदा अर्ज शुल्क भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही। तर अर्ज कसा करावा म्हणजेच हाऊ टू अप्लाय हे आपण आता पाहणार आहोत। तर अर्जदार हा 19/5/2025 ते 26/5/2025 पर्यंत बँकेच्या www.southindianbank.com वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही। पहिले, अर्जदार सर्व पात्रता निकष पूर्ण करतो याची खात्री करा। दुसरे, अर्जदारांना विनंती आहे की त्यांनी अर्ज सादर करण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये दिलेली माहिती बरोबरच आहे याची खात्री करावी। तिसरे, सादर केलेल्या ऑनलाईन अर्जात बदल करण्याची कोणतीही तरतूद असणार नाही। ऑनलाईन अर्ज भरताना अर्जदारांनी अत्यंत काळजी घ्यावी अशी विनंती आहे। चौथे, अनेक नोंदणी करणाऱ्या अर्जदारांना अपात्र ठरवले जाईल, म्हणजेच एकाच भूमिकेसाठी अनेक नोंदणी अपात्र ठरवल्या जातील।
पाचवे, अर्जदारांना त्यांची मूलभूत माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि खालील दिलेल्या तपशिलानुसार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल। भरती प्रक्रियेच्या वेळी वापरण्यासाठी छायाचित्राची प्रती जपून ठेवल्या जाऊ शकतात। फोटो अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन व तत्वे। तर अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो वापरावा। चित्र पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढलेले आहे याची खात्री करावी। कॅप, टोपी, काळा चष्मा घालून काढलेले कॅज्युअल फोटो स्वीकारले जाणार नाहीत। रेझोल्यूशन 378 पिक्सेल रुंदी तर 436 पिक्सेल उंची राहणार आहे। तर स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार हा 50 KB पेक्षा जास्त नसल्याची खात्री करावी। स्वाक्षरी अपलोड करण्यासाठीची मार्गदर्शन व तत्वे। अर्जदाराने पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने पेनने सही करावी आणि ती अपलोड करावी। रेझोल्यूशन 140 पिक्सेल रुंदी तर 110 पिक्सेल उंची राहणार आहे। तर स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार हा 50 KB पेक्षा जास्त नसल्याची खात्री करा। रेझोल्यूशन अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन व तत्वे। फाईल PDF स्वरूपात असावी। फाईलचा आकार हा 1 KB पेक्षा जास्त नसावा। शैक्षणिक दस्तऐवज अपलोड करण्यासाठीची मार्गदर्शन व तत्वे। शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि गुणवत्ता। तर 6वे आहे, कृपया लक्षात ठेवा की प्रत्येक नोंदणीकृत अर्जासाठी एक सिस्टीम जनरेटेड वापरकर्ता ID हा असेल। अर्जदाराने लॉग इन करण्यासाठी आणि अर्जाची प्रिंट घेण्यासाठी स्वतः पासवर्ड तयार करावा। कृपया वापरकर्ता ID आणि पासवर्ड काळजीपूर्वक लक्षात ठेवा। भविष्यातील संदर्भात अर्जदाराने दिलेल्या ईमेल ID वर नोंदणीची माहिती असलेला ईमेल पाठवला जाईल। 7वे, बँकेचे पेमेंट गेटवेद्वारे अर्ज शुल्क ऑनलाईन भरा। डेबिट कार्ड त्यामध्ये येईल रुपे, व्हिसा, मास्टर कार्ड, मास्ट्रो कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, UPI आणि इंटरनेट बँकिंग वापरून पेमेंट करता येते। भरती प्रक्रियेच्या वेळी भविष्यातील संदर्भासाठी आणि सबमिशनसाठी ई-पावतीचा एक प्रत ठेवा। 8वे, भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट एक प्रत ठेवा। 9वे, अर्जदाराने अर्ज यशस्वीरित्या सादर केला आहे याची खात्री करावी आणि अर्ज स्थिती करू शकता। प्रोफाईलमध्ये लॉग इन करून तपासले जाऊ शकते। भविष्यातील अपडेटसाठी अर्जदारांना आमच्या www.southindianbank.com वेबसाईटवर करिअर पेजला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे। कृपया हे देखील लक्षात ठेवा की अर्जाची प्रत्यक्ष प्रत आम्हाला पाठवण्याची आवश्यकता नाही। तर आता आपण जनरल कंडिशन्स म्हणजे सामान्य अटी पाहणार आहोत। त्यामध्ये पहिले आहे, ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्या पदासाठी वय, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव इत्यादी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी। अर्जदाराने सादर केलेल्या ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना भरती प्रक्रियेसाठी बोलावले जाईल। जर अर्जदाराने दिलेली कोणतीही माहिती नंतरच्या तारखेत खोटी असल्याचे आढळून आले तर निवड रद्द करण्यास जबाबदार असेल। दुसरे, अर्जदारांना भरती प्रक्रियेच्या वेळी वापरण्यासाठी अर्जात वापरलेल्या एकाच छायाचित्राच्या 2 प्रती जपून ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो। तिसरे, कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे अपात्र ठरेल। चौथे, अर्जदारांना स्वतःच्या खर्चाने भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे लागेल। 5वे, भारतात कुठेही सेवा देण्यास इच्छुक अर्जदारांनीच फक्त अर्ज करावा लागेल। 6वे, नियुक्ती, वैद्यकीय तंदुरुस्ती, समाधानकारक पार्श्वभूमी पडताळणी आणि बँकेच्या नियमित आणि नियमानुसार वेळोवेळी केलेल्या इतर औपचारिक पूर्ण करणाऱ्याच्या अधीन असेल। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।